कोण उपायो जयद्रथा कीजे, हेन चिंतू चित्त तुझे, आणिकही आथी जे जे नावाणिगे वीर. ओवी आहे 473, अध्याय आहे 11वा. भगवंत सांगतायत की अर्जुना, जयद्रथाला मारण्याकरता कोणती योजना करावी हा विचार तू मनात सुद्धा आणू नकोस. आणि तसेच आणखीही इतर जे काही नावाजलेले वीर आहेत त्यांच्याबद्दलही तू विचार करू नकोस. सिंधू देशाचा राजा वृद्ध सत्रचा पुत्र जयद्रथ. जयद्रथाची पत्नी होती दुःशीला. ती 100 कौरवांची एकुलती एक बहीण होती. हा जयद्रथ कौरवांचा मेव्हणा होता. तो कौरवांप्रमाणेच पांडवांचा नेहमीच द्वेष करीत होता. इतकेच नाही तर पांडवांची पत्नी द्रौपदीवर याची वाईट नजर होती. एकदा पांडव वनवासात असताना द्रौपदी पाणी आणायला गेली होती. तेव्हा या जयद्रथाने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र भीम आणि अर्जुन यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि जयद्रथाला पकडले. त्याला धरून धर्मराजांसमोर उभे केले. धर्मराज म्हणाला, अरे हे काय केलेत? आपल्या बहिणीचे पती आहेत ते, त्यांना सोडून द्या बरे. हे ऐकून तर भीमाला भयंकर राग आला. तो म्हणाला, अहो दादा, ह्या माणसांनी आपल्या पत्नीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. पत्नीला पळवून नेणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला हवी. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी सुद्धा अगदी याच कारणासाठी रावणाचा वध केला होता. माहितीये ना तुम्हाला? पण धर्मराज म्हणाले, अरे ते ठीक आहे, ते काही असो, पण यांना तुम्ही मारू नका. मग भीमसेनाने त्याचे मुंडन केले, त्याच्या मिशा भादरल्या आणि त्याचा खूप अपमान करून त्याला तिथून हकलून दिले. असा हा जयद्रथ. कौरव पांडवांच्या युद्धात याने चक्रव्यूहाच्या वेळी खूप गैरवर्तन केले होते. अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत गेला होता. तिथे असलेल्या अनेक महायोद्ध्यांनी त्याच्यावर एकाच वेळी चारही बाजूने हल्ला केला. त्याचा वध केला. अभिमन्यू जमिनीवर पडला असताना जयद्रथाने त्याला लाथ मारली होती. अभिमन्यूच्या मृत्यूची वार्ता ऐकून कृष्णाला सर्वांनाच अतीव दुःख झाले. अभिमन्यू महापराक्रमी होता. तो तरुण होता. त्याचा नुकताच विवाह सुद्धा झाला होता आणि त्याची पत्नी उत्तरा हिच्या उदरात अभिमन्यूचा अंश वाढत होता. अशा वेळी अभिमन्यूच्या मृत्यूमुळे पांडव सैन्यात अगदी सर्वत्र शोककळाच पसरली होती. मात्र युद्धाचा वृत्तांत ऐकताना जेव्हा मृत अभिमन्यूला लाथ मारली असे सगळ्यांना कळले, तेव्हा सर्वांच्या आधी अर्जुनाने रागाच्या भरात प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्ताच्या आधी जयद्रथाचा वध करेन, नाही तर मी स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करीन आणि माझे जीवन संपवीन. ही प्रतिज्ञा कौरवांनी ऐकली. त्यांना तर खूप आनंद झाला, पण जयद्रथ खूप घाबरला होता. तर दुर्योधन आनंदाने म्हणाला, अरे तू कशाला घाबरतोस? उद्या दिवसभर आपले सैन्य तुझं रक्षण करील. त्या अर्जुनाच्या पर्यंत तुला आम्ही जाऊच देणार नाही. अर्जुन तुझ्यापर्यंत येणार नाही, तू त्याला दिसणार सुद्धा नाहीस. माझे सर्व सैन्य तुझे रक्षण करीन. आणि इकडे काय झालं? आता अर्जुनाने तर प्रतिज्ञा केली होती, पण जयद्रथाला मारणे सोपे नाही हे श्रीकृष्णाला माहिती होते. तो म्हणाला, अर्जुना, तू फार अविचारी आहेस रे. तू अविचाराने अशा प्रतिज्ञा करून बसतोस आणि तुझे प्राण धोक्यात आणतोस. याचे कारण असे आहे की जयद्रथाचे वडील हे वृद्ध क्षत्र यांनी जयद्रथाला वर दिला होता की जयद्रथाला मारून जो त्याचे मस्तक जमिनीवर पाडेल त्याच्याच मस्तकाचे 100 तुकडे होतील आणि तो सुद्धा त्याच वेळी मरेल. म्हणजे मारणाऱ्याला पण मरावे लागणार होते. आता ही गोष्ट कृष्णाला माहिती होती, म्हणून कृष्ण फार काळजीत होता. शिवाय उद्याच्या युद्धात जयद्रथ रणांगणावर येणारच नाही, कारण कौरव त्याचे सर्वतोपरी रक्षण करतील. दुसऱ्या दिवशी दिवसभर कृष्ण आणि अर्जुन जयद्रथाला शोधत होते. रणांगणावर फिरत होते.
दुपार टळून गेली. सूर्यास्ताला आता अगदी थोडाच वेळ राहिला होता. अर्जुनाची आणि पांडव सैन्याची चिंता वाढायला लागली. तर कौरव सेनेत आनंद पसरला होता. इतक्यात काय झाले कळले नाही. आकाशातील ढगांनी सूर्याला पार झाकाळून टाकले. सर्वांना वाटले की सूर्यास्त झाला, कारण सगळीकडे अंधार सुद्धा पडायला लागला होता आणि पक्षी सुद्धा आपल्या घरट्यातनं जायला लागले होते. अर्जुन तर अग्निप्रवेशाची तयारी करू लागला होता. श्रीकृष्णाला वंदन करून तो रथाच्या खाली उतरला. सूर्यास्त झालेला पाहून कौरव सैन्य आनंदाने वाद्य वाजवू लागले. जयद्रथ अर्जुन कसा जळून मरतो ते पाहण्यासाठी रणांगणावर मोठ्या ऐटीत आणि उत्साहात आला. एवढ्यात काय झाले, वारा सुटला. सूर्यासमोरचे सगळे ढग दूर झाले आणि आकाशात पश्चिमेकडे सूर्य प्रकाशित झाला. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, धनुष्य उचल. तो बघ, आकाशात सूर्य दिसतो आहे आणि तुझ्या समोर हा जयद्रथ उभा आहे. लगेच त्याचा वध कर. मात्र एक गोष्ट कर की याचे मस्तक जमिनीवर पडणार नाही, तर त्याचे वडील वृद्ध क्षत्र हे जिथे तप करीत आहेत तिथे त्यांच्या मांडीवर जाऊन पडेल. अगदी कुशलतेने तुला बाण सोडायचा आहे. आता भगवंताची म्हणजे कृष्णाची आज्ञा झाल्यावर अर्जुनाने तत्काळ धनुष्य उचलले, बाणही जोडला. भगवंताचे, कृष्णाचे स्मरण केले, म्हणजे समोरच होता पण तो अखंड भगवंताचे नावही घेत होता आणि मुखाने नाव घेत त्यांनी तो बाण जयद्रथाच्या दिशेने सोडला. काय होते आहे हे कळायच्या आत जयद्रथाचे मस्तक चेंडूप्रमाणे आकाशात उडाले. ते थेट उत्तर दिशेला, जिथे त्याचे वडील तप करीत बसले होते, त्यांच्या मांडीवर जाऊन पडले. जयद्रथाच्या वडिलांना काय होते ते कळलेही नाही. ते एकदम जोरात ओरडले आणि तोपर्यंत काय झालं, त्यांच्या मांडीवर पडलेले ते मस्तक सरळ जमिनीवर जाऊन पडले. क्षणार्धात वृद्ध क्षत्र याच्या मस्तकाचे 100 तुकडे होऊन इकडे तिकडे पडले. अशा रीतीने श्रीकृष्णाच्या चातुर्याने आणि महत्वाचे म्हणजे कृपेने अर्जुनाने जयद्रथाचा वध करून आपली प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण केली. आणि जयद्रथाला जेव्हा श्रीकृष्णाने जेव्हा सूर्य आणि जयद्रथ एकाच वेळी रणांगणावर दाखवले, तेव्हापासून एक म्हण पडली की एखादी गोष्ट जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर तेव्हा म्हणतात की हा जयद्रथ आणि हा सूर्य, म्हणजे दोन्ही गोष्टीचा पुरावा दिला जातो. त्यावेळी आपल्या मराठीत ही एक म्हणच आता प्रचलित झालेली आहे, ती ह्या जयद्रथाच्या वरून झालेली आहे.